थकवा हो. जाणवायचा, पण आता तो त्रास तसा काही राहिला नाहीये. राहिलेलं नाही तसं काही. ओके. आणि प्रॉपर संगमनेरवरून आहे का सर तुम्ही? हो, संगमनेरवरूनच. बरं. आणि काय करतात तुम्ही? इथं फुलंब्रीमध्ये मशिनरीचं दुकान आहे ना, शॉप आहे मशिनरीचं. अच्छा. दुकान आहे तुमचं स्वतःचं शॉप आहे. हो. ओके. आणि मग शॉपमध्ये बसून वजन वाढलं होतं. हो, शॉपमध्ये बसून परत बाहेरचं जेवण करून. ओके. बाहेरचं जेवण, शॉपमधलं बसून काम, दिवसभराचं बसून रुटीन होतं. पोटाचा घेर वाढलेला होता, वजन वाढलं होतं हो, आणि मग तेवढ्यात तुम्हाला आपत्सर भेटले. हो. तुमचे कोच आपत्सरच आहे ना? हो, आपण करायचं ना. ओके. मग दिनेश आपत्सर तुम्हाला दररोज सकाळी उठवतात? अगोदर करत होते कॉल. आता मीच त्यांना बोललो कॉल करायची काही आवश्यकता नाही. मला तसं पण जाग येत होती 5:30 वाजता. आता तुम्ही आवडलं तर चुकून नाहीच, पण मला ती रुटीन झाल्यानंतर ऑटोमॅटिक जाग यायची सकाळी. बरं, बरं. म्हणजे आता सवय लागली तुम्हाला. हो, सवय लागली. ओके. आपत्सरांनी सवय लावली तुम्हाला ती. हो, अगोदर नव्हती येत जाग, पण नंतर 1 महिन्यानंतर यायला लागली जाग. हां, सुरुवातीला कोच फोन करतात 8 दिवस. हो, 4-8 दिवस कंटिन्यू फोन करतात. उठा, वर्कआउट करायचंय. उठा, सकाळी हो. वर्कआउटला रेडी आहे का? पण सवय लागल्याच्या नंतर मग तुम्हीच वेलनेस कोचला फोन करतात. आपत्सर बरोबर. उठले का नाही चेक करतात. मॅडम तुम्हाला WhatsAppला त्यांचा फोटो शेअर केला मी आफ्टर बिफोरचा जस्ट आता. अच्छा, यांचा फोटो पाठवलाय का? जस्ट पाठवला. बरं, बरं. ठीक आहे, चालेल. आपण त्यांचा फोटो पण बघूयात. पण मला हे सांगा सर, तुम्ही सांगितलं की तुमचं वजन बसून वाढलं होतं, बाहेरच्या खाण्यामुळे वाढलं होतं. तर बाहेरचं खाणं कसं होतं तुमचं? काय खात होते तुम्ही जेणेकरून एवढं वजन वाढलं होतं? खानपान कसं होतं तुमचं? बाहेर हॉटेलमध्ये, कारण की कसं आमचं इथं मेस होती. कधी स्वयंपाक बनला नाही बनला तर बाहेर जेवण करायला जायचो आम्ही हॉटेलला. अच्छा, म्हणजे फॅमिली सोबत नाही राहत का तुम्ही फुलंब्रीला? फॅमिली नव्हती मॅडम अगोदर त्यावेळेला. बरं, बरं. म्हणूनच मग ते मेसचं जेवण, बाहेरचं रुटीन, खाण्यापिण्याचं त्याच्यामुळे वजन वाढलं होतं. हो. ते पण आणि या फॅमिलीला जॉइन केल्यानंतर लग्न झालं ना मॅडम. त्या अगोदर वजन जास्त होतं. लग्न काही जमत नव्हतं. बरं, बरं. फॅमिलीला जॉइन केल्यानंतर लग्न पण होऊन गेलं 2 महिन्यातच लगेच. बरं, आता मॅडमला पण वर्कआउट करायला सांगा मग. तुम्ही इकडनं करायचं आणि मॅडम तिकडनं वजन कमी करतील. केल्यानंतर मॅडम करता का वर्कआउट? हो, त्या पण करतात. करते ना. ओके. आणि चहा किती टाईम होता अगोदर हो. तुमचा? चहाची सवय कशी होती? नाही, चहा पितच नव्हतो मी तसं पण. चहा पितच नव्हते. नाही, गोड खायचो ना पण बाहेरचं. गोड. गोड खायला आवडायचं. हो. ओके. म्हणून वजन वाढलं होतं. आणि तुमचं जे बॅकग्राऊंड सांगितलं सर, की तुम्ही ऑलरेडी बिझनेस बॅकग्राऊंडमधनं आहात. तर तुम्हाला अ, तिथं बसून जरी काम असलं, तरी आता जे लोकं तुमचे जे कस्टमर असतील दुकानातले, जे तुम्हाला दररोज बघतात, जे हो. वर्षानुवर्ष तुमच्या दुकानातनंच खरेदी करतात, तर ते तुम्हाला बघितल्याच्या नंतर ते काही प्रतिक्रिया देतात का? की शिंदे सर आता वजन कमी झाल्यासारखं वाटतंय, काय करतात? हो, बोलतो ना, बोलतो ना. मग तुम्ही काय सांगतात त्यांना? हेच वर्कआउट बद्दल माहिती देतो त्यांना मग. फक्त वर्कआउट बद्दलच सांगता ना? हो. का तुमचं डाएट पण सांगता? हो, डाएट पण ना, वर्कआउट आणि डाएट दोन्ही शिवाय नाही होणार. कारण की काय ओके. होतं अगोदर मी शेक ते कंटिन्यू घेत होतो ना सुरुवातीला स्टार्टिंगला. हं, हं. त्यावेळेला मला थकवा जाणवत नव्हता. आता कसं होतं कधी-कधी एखाद्या वेळेस घेतो, नाही घेत. म्हणजे प्रॉपर मग थकवा जाणवतो नाही घेतलं व्यवस्थित. बरं, बरं. आता हा अगोदरचा जो फोटो आहे, हा कधीचा फोटो आहे? किती दिवसांपूर्वीचा 6 फोटो आहे? महिने 6-7 महिन्यापूर्वीचा आहे. 6-7 म्हणजे वर्कआउटच्या महिन्यापूर्वीचा. अगोदरचा फोटो आहे. बरं, या ठिकाणी येण्याच्या अगोदरचा फोटो आहे. जॉइन करण्याच्या अगोदरचा. ओके. आता पोटाचा घेर पूर्ण कमी झालाय. हो. टी-शर्टमध्ये तुम्ही बघू शकता सरांना पोट गायब झालेलं आहे आणि वजनही कमी झालेलं आहे. तर असा रिझल्ट आलाय. सरांचा अमेझिंग असा रिझल्ट आलाय. बघितला का बाकीच्यांनी? सरांचा रिझल्ट बघितला का? पोट कमी झालेलं दिसतंय ना? पोटाचा घेर कमी दिसतोय. हां, असं वजन हे तुमचं सुद्धा होऊ शकतं. तर सर, एवढा सुंदर असा तुमचा रिझल्ट आलाय. आणखी तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय? कमी आता जास्त काही करणं नाही, पण वर्कआउट कंटिन्यू चालू आहे. हां, वर्कआउट एक्सरसाइज कंटिन्यू चालू राहू द्यायची. कारण की हो, जसं वजन कमी करण्यासाठी दररोज वर्कआउट करावं लागतं. तसं वजन मेंटेन ठेवण्यासाठी पण करावं लागेल. बरोबर आहे. नाहीतर मग आता जर तुम्ही परत पहिल्या रुटीनवर आले, आता
खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली, स्वतःला वर्कआउटची सवय लावली, सकाळी 1 तास द्यायला लागले. पण आता काही कालावधीनंतर तुम्हाला जर बोर झालं, कंटाळा आला, आळस आला, परत पहिल्या रुटीनवर शिफ्ट झाले. 1-2 दिवस वर्कआउट केलं, 1-2 दिवस वर्कआउट नाही केलं. तुमच्या मनानुसार जर तुम्ही परत तसंच जर रुटीन फॉलो केलं, सर, तर परत वजन वाढेल बरं का. आता त्याच्यासाठी नाही, तुम्हाला रोज कंटिन्यू वर्कआउट मॅडम. करायचंय. बरोबर. येस, कंटिन्यू करा आणि हे वजन मेंटेन ठेवा आणि आयुष्यभर आमच्या वेलनेस फॅमिली सोबत असंच जुडून राहा. दररोज सकाळची सुरुवात वेलनेस फॅमिली सोबत झाली पाहिजे, झूम हो. कॉल सोबत. येस, थँक यू. चालेल, यांच्यासाठी एकदा